चंदन, काय रे, काय झालं? काही नाही. मग असा गपगप काय ताटाकडे बघत राहिलायस, असं असं गोल गोल काही ते फिरवतोयस, काय झालंय? आई, तुम्ही तुम्ही दिव्याला इतकं सहज कसं काय माफ केलं? आय एम सॉरी. मला कदाचित हे विचारायचा हक्क नाहीये, पण जे काही दिव्याने केलं, सगळ्यांना फसवलं, तिच्यामुळे सगळ्यांना इतका त्रास झाला, ते सगळं विसरून तुम्ही तुम्ही कसं काय तिला माफ केलं? म्हणजे मला तर ते नसतं जमलं. हे बघ चंदन, दिव्या जशी आमची मुलगी आहे ना, तसंच आमच्या आयुष्यात ह्या घरात तुझी जागा सुद्धा महत्वाची आहे. आणि ती तू स्वतः मिळवलीयस, तू कमावलीयस ती. तुला जे काही वाटतं, तुझ्या मनात जे काही आहे ना, ते आम्हाला स्पष्टपणे सांग, बोल आमच्याशी. आई, म्हणजे दिव्या तुमची मुलगी आहे, पण तिच्याबरोबर मी सुद्धा खूप काळ राहिलोय. त्यामुळे मला नेमकं कळत नाहीये की हे सगळं ती जे करतीये, जे वागतीये, ते कितपत खरं आहे. म्हणजे मी 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 तुम्हाला दोष देत नाही खरंच या गोष्टीचा, पण एवढं सगळं तिने केलंय, त्यावरून तिला माफ करणं मला तरी शक्य नाही हो. चंदन, तुला जे काय वाटतंय ना, त्याच्यात चूक नाहीये, बरोबरच आहे ते. तुला काय वाटतंय? तिनं इथं येऊन जे काय आम्हासनी सांगितलं, आम्ही तिला माफ केलं, म्हणजे तिनं केलेल्या समत्या चुका विसरलो असं अजिबात नाही होणार. तिनं जे काय केलंय ते आम्ही विसरलेलो नाही, विसरणार नाही, हे तिला चांगलं माहित आहे. आणि कसं आहे ना चंदन, दिव्या आमची लेक आहे, आमचा जीव अडकलाय रे तिच्यात. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीत आपला जीव अडकलेला असतो ना, तेव्हा आपण त्याला ओरडतो, त्याच्यावर चिडतो, रागावतो, मारू सुद्धा शकतो, पण त्याला स्वतःपासून दूर नाही लोटू शकत रे. आणि ती जे वागली आहे त्यासाठी तिला माफी मिळणं शक्यच नाहीये. पण असंही नको व्हायला की ती खरंच स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करते आणि आपणच तिची साथ दिली नाही. त्या दिवशी ती इथं येऊन जे काही बोलत होती, सांगत होती का नाही, त्याच्यावरनं ती खरं बोलते असं वाटलं ग, आणि म्हणून आम्ही तिला थांबवली. हा, पण आमच्यापेक्षा जास्त त्रास तिने तुला दिलाय, तुला जास्त दुखावलंय तिने.